प्रेक्षकांनो, आनंदी या नव्या मालिकेच्या आजच्या 4थ्या भागात आपण बघूयात. आबा आता घरी आलेलेच असतात. त्यांची पावलं घराच्या बाहेरच अडखळतात, कारण त्यांच्या तिन्ही नाती त्यांची वाट पाहत बसल्याचं त्यांना दिसतं. आरतीचं तर कुठे मनच लागत नसतं. ती विचार करत एरझाऱ्या मारत असते. आनंदी एके ठिकाणी थांबलेली. आणि आरतीचं काय, ती लहान आहे, ती आपल्या ललितमध्येच बिझी असते. आबा आता विचार करतात की काय सांगू मी माझ्या पोरींना, कसं सांगू. त्यांचं डोकं नुसतं सैरभैर झालेलं असतं. इतक्यातच आरचीचं लक्ष जातं. ती सांगते की तिथे आबा आले ते, आणि ती पटकन त्यांना आता बेडवरती बसवते. आरती त्यांच्यासाठी पटकन पाणी घेऊन येते. आबा थोडंसं पाणी पितात आणि शांत होतात. आनंदी विचारते की आबा, तुम्ही खरंच आला आहेसा? मग इतकं गप्प गप्प काय आहेत? मालक साहेब लय ओरडले काय तुम्हाला? त्या फाईलवरून काही बोलले का? तेव्हा आबांच्या मनात दुःख तर खूप साठलेलं असतं, कारण मालकाने डायरेक्ट नोकरीवरूनच काढून टाकलंय. हा धक्का या नातींना सहन होणार नाही. आरची आता मागेच लागते. आबा, होय बोला की, काय झालं तिकडं? ते रागीट साहेब लय ओरडले काय आपल्यावरती? तेव्हा आबा त्यांची मनधरणी करण्यासाठी म्हणतात की नाही का, उलट मालक साहेबांनी तुझं लई कौतुक केलं. तू दिलेली उत्तरं लई आवडली त्यांना. ते म्हणाले, आबा जाधवाच्या नाती म्हणजे इचलकरंजीची शान आहे. आनंदीचा विश्वास बसत नाही. ती धक्क्याने विचारते की काय, मालक साहेब असं म्हणाले? तेव्हा आबा म्हणतात की मग, आणि फक्त त्यांनी कौतुक नाही केलं तर आपली पाठही थोपटली. तेव्हा आता आरची तर खूपच खुश होऊन जाते. म्हणजे त्या रागीट साहेबांनी आपल्याला असंच सोडून दिलं म्हणायचं. पण दुःख तर आबांच्या मनात लपलेलं असतं ना. ते म्हणाले की आबा जाधवाच्या नाती लईच हुशार आहेत, कशी धडाधड उत्तरं दिली. पण आबा मनातच विचार करतात की कसं सांगू पोरीनं तुम्हाला, काळजात धडकी भरली आहे माझी आता. तेव्हा आरची खुश होऊन म्हणते की बघ दिदे, उगाचच तू टेन्शन घेत होतीस. मालक साहेब दिसतात तसे इतके पण तापट नाही आहेत. आनंदीला तरीही विश्वास बसत नाही. आबांच्या खांद्यावरती हात ठेवून ती विचारते, आबा खरंच मालक साहेब असं म्हणाले? त्यांना कौतुक वाटलं तुझं. मला म्हणाले की काय, फाईल पूर्ण करायला तुमच्या आनंदीने मदत केली. पोर लई हुशार आहे. इथं जगात बापाचं नाव लेकी मोठं करतात, आणि तुमची नात या आज्याचं नाव मोठं करते. आबांच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. आता तर आरतीलाही त्याचंच खरं वाटत असतं. तीही गालातच हसते. आनंदीला इतकं कौतुक वाटतं. आबा विचारतात की अजून मालक साहेब काय म्हणाले, सांगू काय तुला? तेव्हा आनंदी उत्साहाने त्यांच्या जवळ जाते. होय सांगा की. पण जेव्हा आनंदी त्यांच्या काळजावर हात ठेवते ना, तेव्हा मात्र तिला शॉक बसतो. ते विचारते की आबा, तुमच्या काळीच काय इतकं धडधडायले? तेव्हा आबा बहाणा करतात की अगं, मालक साहेबांच्या पुढे जायचं म्हणजे काळीच धडधडतंच की. कोणाही सोबत असंच होतं. आबांना आता पुढे काही बोलताच येत नसतं, कारण त्यांना अश्रू आवरताच येत नाही. म्हणून ते तिच्या तिन्ही नातींना सांगतात की पोरीनो, जा जेवणाची तयारी करा. आणि अक्षरशः ते कोसळतात. आतून पार तुटलेले असतात. ते खॉटवरती बसतात आणि आनंदीकडे पाहतच राहतात. आता घरात आरचीचा वेगळंच पराक्रम चालू असतो. रागाच्या भरात ती स्टूलमध्ये फेकते, आबाची छत्री हातात घेऊन येते आणि रुसूनच बसते. आरती विचारते की आता तुला काय झालं? तेव्हा ती चिडून म्हणते की हे मात्र बरं आहे, तायडीला मी घेऊन गेले हवेलीमध्ये, आणि कौतुक कुणाचं तर दीदीचं. मला नाही अजिबात आवडलं. इतक्यातच आनंदी येते आणि ती स्टूलला धडकते. आरती बरोबर तिला सावरते. आता ती आरचीची खरडपट्टी काढते की बुटक वांग्या, ही काय तुझी मांडव परतणी चालू आहे का? कुठल्याही वस्तू कुठेही टाकायला लागली आहे तू. तुला माहिती आहे ना, आपली आनंदी पावलं मोजून घर चालते तरीसुद्धा. तेव्हा आरची रुसलेली फुगलेली तर असतेच, पण ती आधी आनंदीची माफी मागते, सॉरी चुकून झालं, आणि बेडवरती जाऊन बसते. त्यावर आनंदी तिची थट्टा करते, रुसलेल्या आमच्या बुटुक वांग्याला मिळेला चांगला नवरा. आता आबा खिडकीतून डोकावत असतात. तेव्हा आरची चिडते, दिदे
हे आता जुनं झाला. आता या तिघींची एकमेकींची खेचाखेची चालू होते. आरची सुरुवात करते. ती त्या दोघींना सांगते की दिदे, मला नकटा नवरा नको आहे, तर मला असा नवरा हवा आहे ना की जो मला म्हणेल, आरचे तुला दुकानातलं जे बी हवं असेल ते सगळं घे, आणि मग मी त्या दुकानातल्या सगळ्या फ्रॉकी गाठी बांधून आणेन आणि घेऊन येईल माझ्यासाठी. त्यावर आजी तिची थट्टा करते की होय का, बुटूक वांग्याला लग्नानंतर साडी नेसायची नाही आहे, तर फ्रॉक नेसून अख्खं गावभर फिरायचं आहे. तर आता आरची विचारते की दिदी तुला कसा नवरा हवा आहे का. आता तीही त्यांची टांग खेचते. म्हणजे एकमेकांची मस्करी करणं चालू असतं. आबा दुरून ते सगळं पाहून त्यांचा ऊर भरून येतो. आता आरतीची वेळ. आरती सांगते की मला ना मला मला मुटकाच नवरा हवा आहे, म्हणजे माझ्यापेक्षा लहान, म्हणजे तो माझ्याकडे बघून असं म्हटला पाहिजे की आरती काय आणू तुझ्यासाठी, म्हणजे दहशत राहील ना माझी त्याच्यावरती. आणि ते फिदी हसतच सुटतात. आता आरची विचारते की आनंदी दिदी तुला कसा नवरा हवा आहे. तेव्हा आनंदी म्हणते की माझं काय गं, मी तर बघूच शकत नाही, मला मिळेल एखादा बहिरा नवरा, मी त्याला हाका मारत बसेल आणि त्याला वाटेल की मी त्याच्यासाठी गाणंच गाते. तेव्हा आरचीला इतकं हसू येतं, पण इकडून पाहणाऱ्या आबांना मात्र खूप वाईट वाटतं आनंदीसाठी. आता आरती आनंदीला समजावते की आनंदी अगं असं का म्हणतेस, तुला ना खरंच खूप छान चांगला नवरा मिळेल, म्हणजे जो तुझी दृष्टी होईल, त्याच्या शब्दांनीच तू अख्खं जग दाखवेल तो. तेव्हा आजी आता दोघींच्या अंगावरती उशा फेकते, हा घे तुझा नवरा, हा घे तुझा नवरा. आणि त्या दोघे आता त्या उशीने तिला असं बदलतात ना, पण इकडे आबाचा जीव तुटतो. त्या तिघींचं मस्करीमध्ये चांगलं चालू असतं, एकमेकींची खेचाखेची करत असतात, पण आबांना खूपच वाईट वाटतं. आबा आता स्वतःलाच कोसत राहतात की माझ्या तिघी नाती संसाराची स्वप्न बघतायत आणि त्यांचा आजा हा रिकाम्या हाती झाला आहे. आरतीची नोकरी गेली, माझंही काम गेलं, तुमच्या आजाचा सगळा संसार आता उघडा पडला आहे. त्यांना अश्रू आवरताच येत नसतात. आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी आबा पाणी तापवत असतात चुलीपाशी, पण अजूनही अस्वस्थच असतात. इतक्यात आरती तयार होऊन आलेलीच असते. आबांना ते सांगते त्या आरतीला बघा काय हवं आहे ते, नाहीतर उगाचच आरडाओरडा करायचे. मी पटकन ना पाय पळवते, फॅक्टरीत आज खूप काम आहे, जर उशीर झाला ना तर मालक साहेब ओरडतील मला. आबा अचानकच ओरडतात की थांब, घरात जा गुपचूप. आरती परत फिरते आणि विचारते की आबा काय झालंय, तुम्ही काल रात्री नीट जेवला बी नाही, तुमचं मनही थाऱ्यावर नाही, काल जे सांगितलं त्याच्या वेगळं काही घडलं आहे का. तेव्हा आबा तिला फक्त ताकीद देतात की कारखान्याकडे आता इथून पुढं पावलं फिरकवायचे नाहीत. आता आरतीला आबांकडून धक्कादायक बातमी कळते की तिची आणि आबाची नोकरी केव्हाच गेली. मालक साहेबांनी म्हणजे युगंधरने त्यांना कामावरून काढून टाकले. आरतीच्या पायाखालची जमीनच हादरते, ती रडायला लागते. इतकी मोठी शिक्षा का दिली त्यांनी आबा. तेव्हा आबा सांगतात की आपल्या दोघी पोरींचं त्यांच्या हवेलीत जाणं मालकांच्या खूप जिव्हारी लागले. आरती विचारते की आबा आता काय करायचं आपण. आबांना तर इतकी काळजी वाटते, आजच्या जेवणापुरतंच आहे, उद्याचा घास कुठून आणायचा, तुझ्या लग्नाचं आनंदीच्या शिक्षणाचं पुढं काय करायचं, ते आतापासूनच खूप टेन्शन घेतात. तेव्हा आरती वैतागत म्हणते की खरंच आनंदीला याचीच भीती होते आबा, मी त्यांच्याशी बोलू का. आबा तिला दटावतात की अजिबात नाही, त्या पोरींना वाटू देत, सगळं ठाकठीक चाललंय, त्यांचा आनंद हिरावून नको घ्यायला. आबांना ज्याची भीती होती नेमकं तेच घडतं, कारण आनंदीने बोलणं ऐकलेलं असतं. मागे जेव्हा वळतात, आनंदी तू. आता तर आरतीलाही धक्का बसतो. आनंदी आबांच्या जवळ येते, आबांचा हात हातात घेते, तिला जाणवतो तो स्पर्श, आबांचे हात थरथरत असतात. ती विचारते की काय म्हणाले मालक साहेब. आनंदी घाबरत विचारते की तुमचा हात काय एवढा थरथरायला आबा, काय झाले. तेव्हा आनंदी अस्वस्थ होते. लगेचच आता तिचं मनधरणी करण्यासाठी आरती आपले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करते. आनंदी अगं कुठं काय झालंय तवा,
आबा सांगा की तुम्ही कुठं काय झालंय. आनंदीला सगळं कळून चुकतं. ती विचारते की तुम्हाला कामावरून काढून टाकले ना, त्याबद्दलच बोलत होतात ना. तरीही आबा सत्य लपवण्याचा प्रयत्न करतात. थापा मारतात की अगं नाही, नोकरीचं काही नाही गं, आज रामनवमी आहे ना, तर मालक साहेब म्हणाले सगळ्यांना सुट्टी घ्या, मजा करा. त्याचंच बोलत होतो. आता गावातली काही मंडळी आनंदीकडे येतात आणि ते म्हणतात की आनंदी, झाली का नाही भारुडाची तयारी? आज मालकांच्या पुढे तूच गाणार आहे भारूड. आता मालकांच्या पुढे आनंदी भारूड गाणार. म्हणूनच आबा त्यांना ओरडतात की काय भारूड बिरूड होणार नाही आहे. आनंदी तर आता यात्रेत पण येणार नाही. आनंदी धक्क्याने विचारते की आबा, अहो असं काय करायलात? गेलं 1 महिना झालं मी भारुडाची तयारी करतोय की. तेव्हा आबा ओरडतात की एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का? आज जा. पहिल्यांदा आबांचा आवाज चढलेला असतो. गावकरीही थक्क होतात. आता आरती वेळ प्रसंग गांभीर्य ठेवते. आबांच्या कानात कुजबुजते की आबा जरा शांत व्हा की, लोक काय विचार करतील. चला की आत. आरती आबांना आतमध्ये घेऊन जाते. आता गावकरी आनंदीला सांगतात, समजावत असतात. आनंदी, अगं आबा असे का वागायलेत? मालक साहेबांच्या पुढे भारूड सादर व्हायलाच हवाय. मालकांसोबत काय बी नसलंय आबांचं नक्की. गावकरी विनंती करतात की अख्ख्या गाववाल्यांनी मालक साहेबांसाठी या जत्रेचे लई चय्य तयारी केले. भारूड हे गाजलंच पाहिजे. काहीही कर, आबांना तयार कर. आणि ते पुढे निघून जातात. आनंदी आता विचार करत असते की मला असं का वाटाले की आबा काहीतरी लपवायलेत. आता आरती आनंदीसाठी आपल्या परीने रिक्वेस्ट करते. अहो आबा ऐका की, अहो पोरीने महिना झालं लय तयारी केली हो, पोरीची झोपही मोडली आहे त्यासाठी. तेव्हा आबा तिच्यावरती चिडतात. आरती, अगं काय डोक्यावर पडल्यासारखं बोलायला लागलीस? मालक साहेबांच्या पुढं आनंदीनं भारूड सादर करणं म्हणजे त्यांचा राग आणखीन वळवून घेण्यासारखं आहे. त्या पोरीच्या एका चुकीनं आपली नोकरी गेली आणि पुण्यांदा ती मालक साहेबांच्याच पुढे जाणार. आता शेवटी आरतीचाही नाईलाज होतो, कारण आबा तिच्यावरती भडकतात. एकदा नाही म्हटलं ना, नाहीच. इकडे युगंधर आता त्याच्या रूममधून बाहेर आलेला असतो. शिर्के दिवसाच्या सगळ्या गोष्टी त्याच्या कानावरती घालतो. मालक साहेब ऐका की, आज रामनवमीचा उत्सव आहे. आज गावामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला जावं लागणार आहे तिकडं. तेव्हा युगंधर म्हणतो की हो, समिधाची सुद्धा हीच इच्छा होती. शिर्के आनंदाने सांगतो की मालक साहेब, 10 वर्षापूर्वी त्या मंदिराला तडं गेलतं. 10 वर्षानंतर ती गावकऱ्यांचं सपान पुरं होतं आहे. तुमच्यामुळं आज त्या मंदिराचा पुण्यांदा जीर्णोद्धार होतो आहे. तेव्हा युगंधरच्या आठवणी जाग्या होतात. तो म्हणतो की समिधाचंही तेच स्वप्न होतं. आम्ही दोघं जोडीनं दरवर्षी रामनवमीच्या पूजेला बसायचो. शिर्के म्हणतो की गाववाल्यांनी ना आज कार्यक्रम ठेवला आहे. म्हणजे काही लहानसहान मुलांच्या काही गोष्टी होणार आहेत. त्यानंतर आनंदी नाईकचं भारूड होणार आहे आणि तो पुढे काही सांगणार. युगंधर विचारतो की ते भारूडाचं सोडा, पॅरिसच्या कॉन्ट्रॅक्टचं काय झालं? शिर्के कौतुकाने सांगतो की साहेब, अहो त्याचं तर काम सोडाच तुम्ही, फक्त सॅम्पल्स पाठवायचे बाकी आहेत बघा. त्या पॅरिसच्या बाजारात इचलकरंजीचा ठसका पोहोचलाच पाहिजे. तेव्हा शिर्केही म्हणतो की होय मालक, पोहोचणारच. आता तिकडे समिधाच्या फोटोकडे पाहून युगंधर सांगतो की काय योगायोग आहे बघा, आज रामनवमी आणि कॉन्ट्रॅक्टसुद्धा आजच केलं. शिर्के पुढे युगंधरला हे सांगून सावध करतो की मालक साहेब, आपले शत्रू आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळू नये म्हणून टपून बसलेत बरं का. इतक्यातच शालिनीची म्हणजे समिधाच्या सख्ख्या जुळ्या बहिणीची जबरदस्त एंट्री दाखवली. युगंधर म्हणतो की शत्रू आपल्या घरातच आहेत. घरातल्यांनीच घाव दिलेले असतात. त्यांना बाहेरच्यांची भीती वाटत नसते. त्यांना खेळच खेळायचा आहे ना व, तर खेळून बघू. आता शालिनी तिकडून घरात चालत येत असते हवेलीत. इकडे शालिनी यायला आणि युगंधर बोलायला गाठ पडते. युगंधर शिर्केला सांगतो की हारणं हा शब्द नाही आहे माझ्या डिक्शनरीत. इतक्यातच शालिनीची घरात जबरदस्त एंट्री होते. समिधाच्या फोटो फ्रेमच्या काचेतच शालिनीचा चेहरा दिसतो.
शालिनी मुद्दामच युगंधरला डिवचते. काय भाऊजी, कसे आहात? काय तो थाट, काय तो माज, हँडसम दिसतंय एकदम. आता नोकर शालिनीसाठी पाणी घेऊन आलेला असतो. ज्यावेळेस युगंधर त्याच्याकडे कटाक्ष टाकतो ना, तो घाबरून मागे सरकतो 2 पावलं. आता शालिनी मुद्दामच विचारते की भाऊजी, अहो 30 करोड एक्स्ट्राचे देऊन ती जुनी मिल तुम्ही पदरात पाडून घेतली. इतकं मोठं लॉस. यू आर अ सच अ डार्लिंग लूजर. आता नुसतं युगंधर खाऊका गिळू नजरेने तिच्याकडे बघत असतो. ती पुन्हा मुद्दामच विचारते की भाऊजी, माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावरती एवढं जीवापाड प्रेम केलं, मग तिच्याच बहिणीचा म्हणजे माझा इतका तिरस्कार का? समिधाच्या फोटोकडे रागाने पाहत शालिनी मुद्दामच म्हणते, त्यावेळी ती समिधा ती मध्ये आली नसती ना, तर आता या हवेलीची मी मालकीण असते आणि तुमचे 30 कोटी वाचवले सुद्धा असते. पण आता युगंधर थाटात तिच्यासमोर बसून तिला असा काही करारा जबाब देतो. 30 काय 300 कोटी जरी द्यायचे पडले असते ना, तरीही मी दिले असते. कारण माझ्यासाठी माझा स्वाभिमान जास्त महत्त्वाचा आहे. खरं तर तू समिधाची बहीण आहेस ना, हे खूप मोठं दुर्दैव आहे. तेव्हा शालका विचारते की दुर्दैव? ती त्याच्या माणसाला खुणावते. आता तो तिला चेअर आणून देतो. आता ती ऐटीत खुर्चीवरती बसत युगंधरला चॅलेंज करते. काय भाऊजी, दुर्दैव म्हणताय मला? जुने आकडे पुसून मोठा धमाका करू शकते मी. लक्षात ठेवा, शलाका म्हणजेच धमाका. आणि तुम्ही जे कॉन्ट्रॅक्ट केलं आहे ना, ते बिझनेस हबमधलं सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे. गारमेंट बिझनेसमधला कोहिनूर. आणि ते कॉन्ट्रॅक्ट तर मीच मिळवणार. चक्क शलाका युगंधरला चॅलेंज करते. आणि फक्त चॅलेंज करत नाही, त्याचा इतका पाणउतारा करते, त्याच्याच हवेलीत येऊन त्याचाच अपमान करते. आणि मगाशी काय म्हणालात होतात तुम्ही? की हारणं तुमच्या डिक्शनरीत नाही आहे. पण मी तर विसरलेच होते की आमचे भाऊजी अंगठे बहाद्दर आहेत. डिक्शनरी वाचण्यासाठी आधी शाळेची पायरी चढावी लागते. आता शलाका पाहते युगंधरच्या डोळ्यात राग उफाळून येतो. ती मुद्दामच म्हणते की नाही भाऊजी, मी तुमची मेहुणी आहे. इतकं बोलण्याचा अधिकार तर आहेच मला. आणि अपमान करून ती तिथून निघून जाते. शिर्केला खूप राग आलेला असतो. पण युगंधर त्याला इशारा करतो, शांत राहायला सांगतो. इकडे आनंदी आणि आर्ची दोघे आबाच्या नुसतं डोक्यावरच बसलेले असतात. त्यांच्याकडे उगाच भुनभुन भुनभुन भुनभुन, आम्हाला जायचं आहे, मला भारूड करायचं आहे. अहो तुम्ही का नको म्हणताय? त्याचं कारण बी सांगत नाही आहेत तुम्ही. अचानकच आनंदीचा धक्का लागतो. आबा पडणार. स्वतःला सावरतात ते. त्या दोघींनाही तटावतात. अजिबात माझ्या मागे फिरू नका तुम्ही. चल तिकडे जावा बरं. आता आर्ची विचारते की आबा, असं काय वागायले तुम्ही? तर तुम्ही ना कारण बी सांगत नाही आहेत. आबा म्हणतात की नाही, काहीच कारण नाही आहे. आता आर्ची त्यांना अट घालते की आबा, हे बघा, एक तर तुम्ही कारण सांगा, नाहीतर ना दिदीला भारूड करायला जाऊ द्या. हे आपल्या लोकशाहीच्या तत्वात बसत नाही. ती खुर्चीवर उभा राहून सांगते. आबा तिला ओरडतात की कार्टे, खाली उतरतो आधी. आनंदी पुन्हा रिक्वेस्ट करते की आबा, तुम्ही का न गं म्हणायलेत मला? हे बघा, मला मालक साहेबांचे आभार मानायचे आहेत, त्यांची माफी मागायचे. आता आर्ची आणि आनंदी इतक्या शातीर आहेत, बरोबर आबाला घोळात घेतात. आता आर्ची त्यांना अट घालते की आबा, 5 म्हणायच्यात आम्हाला पटणारं कारण द्या, नाहीतर आमची गाडी सुसाट सुटणार जत्रेकडे. आता त्या दोघी एक म्हणतात. तेव्हा आबा म्हणतात की नाही, ते रामनवमीचा उत्सव आहे, मोठा उत्सव असतो ना, गर्दी असते. तेव्हा आर्ची म्हणते, आनंदी सांगते की नाही, हे कारणच नाही आहे. आता त्या दोघी 2 बोलतात. आबा दुसरं कारण पुढे करतात. तुझा ना आवाजच पोचणार नाही सगळ्यांपर्यंत. आर्ची म्हणते की आबा, हे कारण जरा लंगडं आहे. आता त्या 3 आकडा मोजतात. आबा म्हणतात की आपण रामनवमीची पूजा घरीच करूयात ना. तेव्हा आनंदी पुढचा आकडा मोजते 4. आबांना आता तर कारणच सुचत नाही. आनंदी पुन्हा म्हणते की आबा, उगाचच काय बाई कारणं कशाला देताय तुम्ही?
आणि आरची पटकन आकडा मोजून मोकळी होते 5. आता ती सांगते की आबा बाद. आनंदीताई जिंकली. दिदी चल आपण आता जत्रेत जाऊया. तिकडे आरती इतके हसत असते. त्यांनी बरोबर आबाला उल्लू बनवलेलं असतं. आता दोघेही बाहेर जातात. आबा पाठीमागून ओरडत असतात. आरती रिक्वेस्ट करते की आबा कशाला उगाचच तुम्ही त्यांना नाही म्हणाल्यात. काळजी करू नका ना. मी म्हणते तसं उलटं बी होऊ शकतं की. आनंदीचं भारूड मालक साहेबांना भावलं तर आपल्याला आपली नोकरी बी परत मिळू शकते की आबा. नगा उगा इतकं जीवाला घोर लावू. आणि ती आनंदी आरचीला हाका मारून त्यांच्या मागे धावतच जाते. आबा इतके अस्वस्थ होतात. त्यांना काळजी लागून राहते मनाला. ते कपाट उघडतात, पॉकेट काढतात, पैसे मोजतात. याच्यात तर जेमतेम 10,000 आहेत. हा महिना कसा बसा निघून जाईल. पुढच्या महिन्याचं मी काय करू. त्यांना आणखीनच टेन्शन येतं. अचानकच त्यांचं लक्ष जातं समोर कम्प्युटरकडे. ते कम्प्युटरच्या आबाने जीवापाड जपलं होतं. तिला नावही दिलं आहे शकुंतला. आता ते इतके रडायला लागतात की शकुंतले मी पण आता काय करू तू बी सांग की मला. माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नाही आहे. आनंदी आज मालक साहेबांच्या पुढे भारूड सादर करणार आहे. माझ्या तिन्ही नाती त्यांच्या समोर येणार आहेत. तेव्हा आता काही बाई विचित्र वाईट घडू देऊ नकोस. आबा प्रार्थना करतात. आणि प्रेक्षकांनो हा मालिकेचा मस्त भाग आज इथेच संपतोय. बघूयात पुढे काय ट्विस्ट आलाय. आनंदीने आता भारुडाला सुरुवात केलेली असते. काय तो होता तो रामराजा होता लोकांचा आधार. आणि आता कलियुगाचा राजा नुसता स्वार्थीपणाचा बाजार. आता युगंधरला ते इतकं झोंबतं. त्याला वाटतं की आनंदी त्याचाच पान उतारा करते तेही गावासमोर. आणि तो चालू भारुडातून तसाच रागाने तडकाफडकी निघून जातो. आनंदीला तो जा विचारतो की तुला काय वाटतं. तू असं भारूड गाऊन मला शिकवणार की राजा कसा असावा ते. आणि असं भारुडातून मला माझी चूक दाखवून देऊन तुला वाटतं का तुझ्या आजोबाची आणि बहिणीची नोकरी परत येईल. आनंदी हादरूनच जाते. आणि मग तिला कळून चुकतं की म्हणजे खरंच आबांची आणि तिच्या बहिणीची आरतीची नोकरी गेली आहे. आता आनंदी ती नोकरी परत मिळवू शकेल का. युगंधर मोठ्या मनाने त्यांना माफ करून टाकेल का. पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल. प्रेक्षकांनो भाग कसा वाटतो ते कमेंट करून कळवा. आणि नव्या मालिकेचे एपिसोड पाहायला सबस्क्राईब करा.